नमस्कार डीआरवी न्यूज़ में आप सभी का स्वागत है। मैं मनीषा जोशी। आज हम मौजूद हैं मुंबई के यशवंतराव चौहान प्रतिष्ठान में, जहां पर एक दिवसीय राज्य स्तरीय आरोग्य जन जागृति परिषद रखी गई है। अभी यहां पर आने वाले हैं राजेश टोपे, हम उनसे बातचीत करेंगे। आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ही नेहमीच सामाजिक प्रश्नांमध्ये आणि करंट प्रश्नांमध्ये नेहमी लक्ष घालत असतात। मग ते शिक्षण असो, आरोग्य असो, आपल्या शेतीचे प्रश्न असो, क्रीडा असो, साहित्य असो, तर त्यांनी आज दिवसभरासाठी 10 ते 5 जवळजवळ आरोग्य विभागाची एक परिषद आयोजित केली, ज्याच्यामध्ये त्यांनी राज्याच्या अनेक योजनांच्या संदर्भातील या ठिकाणी चर्चा घडून आणली। प्रामुख्याने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना MJPJY आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, ज्याला आपण या योजनेमधील ज्या काही त्रुटी असतील त्या दुरुस्त व्हाव्यात आणि अधिक परिणामकारक आणि अधिक कार्यक्षमतेने ही योजना राबवली जावी, असा यामागचा उद्देश होता। आणि खूप चांगली चर्चा झाली। यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं पॅनल डिस्कशन्स झाले आणि त्याला छोटे छोटे सेगमेंट्स दिले होते। मग त्यामध्ये आता आम्ही एक याच्यातला सार मी एवढाच सांगेन की साधारणपणे आम्ही एक आता नॅशनल हेल्थ पॉलिसी 2017 जो आहे त्याच्याच अनुषंगाने स्टेटची एक हेल्थ पॉलिसी करण्याच्या संदर्भातला आम्ही निर्णय घेतलेला आहे। ही स्टेट पॉलिसी नॅशनल हेल्थ पॉलिसीशी अलाइनच असेल, परंतु त्यामधला काही अजून स्टेट पर्टिक्युलर स्टेट स्पेसिफिक काही गोष्टी असतील तर त्यात आपण टाकूया। त्याचबरोबर हेल्थ पॉलिसी नॅशनल हेल्थ पॉलिसी जी आहे तिचा रोडमॅप, ती इम्प्लिमेंट करण्यासाठीचा रोडमॅप करण्याची कार्यवाहीसुद्धा आम्ही करण्याचा निर्णय आजच्या या निमित्ताने घेण्यात आलेला आहे। आज जी चर्चा झाली त्यामध्ये मला 2-3च महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या की काही प्रशासकीय बाबी आहेत, त्या प्रशासकीय बाबी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या त्वरेने याच 10-15 दिवसाच्या आत आम्ही बसून, ज्याला आर्थिक कुठलाही गरज पडणार नाही, आर्थिक याची गरज पडणार नाही, त्या गोष्टी लगेच करूया। ज्याला आर्थिक गोष्टींची गरज लाभेल, समजा एखाद्या अनेक पॅकेजेस असे आहेत जे 997 पॅकेजेस आहेत, ज्यामध्ये अनेक पॅकेजेस की जे डॉक्टर्सला परवडत नाही, ते डॉक्टर्सनी सांगितलं तर ते आम्हाला ट्रस्ट मोडवर घेता येतील का, ते आम्ही त्या ठिकाणी निश्चित प्रकारे बघू। आणि त्याचबरोबर काही प्रोसिजर्स आहेत की ज्या फक्त गव्हर्मेंट हॉस्पिटल्समध्ये, त्या प्रायव्हेटमध्ये सुद्धा सुरू व्हाव्यात अशा ज्या अपेक्षा केलेल्या आहेत त्यासुद्धा आम्हाला प्रायव्हेटमध्ये करण्याच्या संदर्भात आम्ही आज सुतोवाच केलेला आहे। परंतु या सगळ्यांसाठी काही आर्थिक बाबीची आवश्यकता आहे, म्हणजे खर्चाची आवश्यकता आहे। तर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना जे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीबरोबर जेवढ्या काही प्रोसिजर्सचा आमचा करार झाला आहे तो त्यांच्याबरोबर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त ज्या सूचना आलेल्या आहेत त्या आम्ही ट्रस्ट मोडवर राबवण्याच्या संदर्भात नक्कीच निर्णय घेऊ। या आजच्या परिषदेला आदरणीय उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजितदादा पवारसाहेब पण आले होते आणि त्यांनी खात्री दिलेली की पुढच्या आठवड्यात आम्ही निश्चित प्रकारे या परिषदेतून जो काही सार निर्माण होईल तर त्याच्यात काय आपल्याला अंमलबजावणी करण्यासाठीची गरज आर्थिक लागत असेल तर ती आम्ही करू, असं त्यांनी आज खात्री दिलेली आहे सगळ्या इथल्या उपस्थितांना। त्यामुळे त्यांच्याबरोबर सुद्धा आम्ही बसून जे काही लागणारा विषय आहे तो आम्ही त्यांनाही सांगू। माननीय मुख्यमंत्री महोदय यांनाही आम्ही ह्या सगळ्या बाबी लक्षात आणून देऊ। आणि मला वाटतं की निश्चित प्रकारे शेवटी आम्हाला केंद्रबिंदू हा सामान्य माणूस आहे, त्याला अनुसंधान या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये योग्य तो बदल आम्ही निश्चित प्रकारे त्वरेने करू। सर पुण्यातला एक मोठ्या ज्या खाजगी जे रुग्णालय आहेत त्यामध्ये 30% बेड उपलब्ध करून देण्याचा तुम्ही खरं प्रयत्न करणार, ते काय आहे गोष्ट म्हणजे तृतीय पद्धतीसाठी शस्त्रक्रियेसाठी तुम्ही महत्त्वाची नाही, आता 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। एक, ज्या ट्रस्ट हॉस्पिटल्स आहेत ज्याला शासनाने जमिनी दिलेल्या आहेत आणि त्यामुळं त्याच्यामध्ये 10% एकूण बेड्स फ्री ट्रीटमेंटसाठी त्यांनी राखीव ठेवले पाहिजे आणि 10साठी
त्यांनी अतिशय माफक अल्प दरामध्ये त्यांनी चार्जेस घेतले पाहिजे असा निकष आहे. पण हे हॉस्पिटल्स महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना स्वीकारत नाही आहेत. वास्तविक त्यांनी त्या जर स्वीकारल्या तर अधिक जनतेचा फायदा होईल, लाभ होईल. मग या सगळ्या हॉस्पिटल्स, आता जसं मुंबईचे जेवढे काही मोठे हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना नाही आहे. पुण्याच्या ज्या मोठ्या हॉस्पिटल्स आहेत त्यातसुद्धा ज्या ट्रस्ट मोडमधल्या आहेत त्याच्यामध्ये नाही आहे. तर या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये सुद्धा जन आरोग्य योजना असायला हवी. त्यासाठी धर्मादाय म्हणजे बॉम्बे पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट ॲक्टमध्ये सेक्शन 44A मध्ये बदल करावा लागेल. तर तो बदल करण्याच्या संदर्भात सुद्धा आमची पूर्ण तयारी राहील. परंतु गरीब माणसाला, सामान्य माणसाला सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये या ट्रस्ट हॉस्पिटलचा लाभ मिळावा किंवा त्यांच्या बाबतीतल्या आरोग्य सेवा मिळावी मोठ्या हॉस्पिटल्सच्या संदर्भाने सुद्धा असा आमचा प्रयत्न राहील. असं सुद्धा आज आम्ही या निमित्ताने ठरवण्यात आलेलं आहे. तृतीयपंथी जे आहेत त्या तृतीयपंथींच्या ज्या सर्जरीज असतात त्या सर्जरीजसुद्धा फ्री करण्याच्या संदर्भात आरोग्य विभागाच्या वतीनं म्हणजे त्यांचं जे सेक्स रिअलाइनमेंट सर्जरीज म्हणतो आपण त्याला, तर सेक्स रिअलाइनमेंट सर्जरीज फ्री करण्याच्या संदर्भात सुद्धा आरोग्य विभाग पुढाकार घेऊन त्या गोष्टी करेल असं सुद्धा आजच्या या परिषदेमध्ये आम्ही निर्णय घेण्यात आलेला आहे. सर, हॉस्पिटलमध्ये किडनी रॅकेट खर्च समोर आलेला आहे. अनेक डॉक्टरांवर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. सर यालाच मी जोडून घेतो की 15 डॉक्टरांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. मात्र हे गुन्हे दाखल होताना हायकोर्टाने सांगितल्यानंतर पोलिसांनी केलेले आहेत. आरोग्य विभागाकडून असा गुन्हा दाखल करण्यात आला नाही, तर त्या संदर्भात काय आपण कारवाई करणार आहात का? हे आरोग्य विभागानेच गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आरोग्य विभागाच्या वतीनंच ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कोर्टाला सांगितल्या आणि कोर्टाने त्या पद्धतीच्या नंतर डायरेक्शन्स दिलेल्या आहेत. आम्ही त्या पद्धतीनं FIR नोंदवलेलं आहे आणि त्या FIRच्या अनुषंगाने कार्यवाही झालेली आहे. आता या संदर्भातली एक क्वासी ज्युडिशरी अधिकारामध्ये ॲपिलेटमध्ये माझ्याकडे जे काही केस चालू त्या संदर्भात येणाऱ्या 8 दिवसाच्या आत आम्ही 8 दिवस हायकोर्टाला वेळ मागून घेतलेला आहे. 8 दिवसाच्या आतमध्ये त्या संदर्भातला सुद्धा योग्य तो निकाल आम्ही लवकरच त्या ठिकाणी देऊ. कुठल्याही परिस्थितीत माणसाला स्वतःच्या आर्थिक परिस्थितीमुळे अवयव विकावा लागावा अशी परिस्थिती महाराष्ट्रात असता कामा नये. महाराष्ट्र पुरोगामी विचाराचं राज्य आहे. कुठल्याही परिस्थितीत राज्यामधल्या सामान्य, अतिसामान्य गरीब व्यक्तीला त्याच्या कुठल्याच अडचणीसाठी, मग ते लग्न असो, आरोग्याच्या कुठल्या अडचणी असो, घरगुती अडचणी असो, कुठल्याच अडचणीसाठी अवयव विकायची पाळी येऊ नये या दृष्टिकोनातूनचा हा खऱ्या अर्थाने तो ऑर्गन ट्रान्सप्लांट संदर्भातले जे ॲक्ट्स आहेत आणि त्याच्यामध्ये कुठेही अशा पद्धतीच्या गोष्टी घडू नये अशा फार स्पेसिफिक तरतुदी आहेत. तरीसुद्धा अशा जर गोष्टी घडल्या तर त्या अत्यंत निषेधार्ह आहेत आणि त्याची गय अजिबात केली जाणार नाही अशा पद्धतीचाच निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळे प्राथमिक दृष्टिकोनातून आम्ही रुबी हॉलचं ऑर्गन ट्रान्सप्लांटचं लायसन सस्पेंड केलेलं आहे आणि त्या संदर्भातला जो काही आता अपिलेट याच्यामध्ये माझ्याकडं हिअरिंग चालू आहे त्या संदर्भातला योग्य तो निकाल. तुमच्यामध्ये आणि इम्तियाज जलीलमध्ये महाविकास आघाडीमध्ये येण्यासंदर्भामध्ये प्रस्तावावर एक चर्चा झाली होती. त्याच इम्तियाज जलील आज औरंगजेबाच्या समाधीवर नतमस्तक झालेत, सोबत ओबीसी देखील होते. कसं पाहता? मला असं वाटतं की तो त्यांचा वैयक्तिक भाग असेल. कुठे जायचं, काय करायचं, कुठं नतमस्तक व्हायचं, तो त्यांचा वैयक्तिक भाग आहे. मला वाटतं त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. एकच प्रश्न, काल बीडमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे. अधिकचा ऊस झाला होता, त्याचा ऊस काढण्यासाठी त्याच्याकडे काही साधन नव्हतं आणि त्याने अख्ख्या शेताला त्याने आग लावली. पूर्ण रान त्याचं जळलं गेलं. त्याच्यामध्ये त्याने स्वतः आत्महत्या केली. मी खरोखर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नम्रतेची आव्हान आणि विनंती करेल की सगळा ऊस संपावा आणि सगळा ऊस गळीताच जावा यासाठी महाविकास आघाडी सरकार, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ अतिशय तत्परतेने कार्यवाही करत आहे. अनेक चांगली योजना किंवा या संदर्भातील काही धोरण स्वीकारलेलं आहे. पहिलं धोरण असं आहे की यामध्ये साधारणपणे सगळे कारखाने चालू राहावेत आणि त्यांना जे प्रचंड आर्थिक नुकसान होती ते नुकसान सहन करण्याच्या संदर्भाने काही हातभार
सरकारकडून सुद्धा लागावा यासाठी 1 मेपासून गळीत करत असलेले ऊस त्याला 200 रुपये प्रति मेट्रिक टन अनुदान स्वरूपाने सरकारने देण्याचं मान्य केलेलं आहे। त्याचबरोबर 50 किलोमीटरपेक्षा जास्त वहन करून आणणारा ऊस त्याला प्रति किलोमीटर प्रति टन 5 रुपये अशा पद्धतीनं सुद्धा अनुदान जाहीर केलेलं आहे। मला असं वाटतं की या गोष्टींमुळे आणि आता पश्चिम महाराष्ट्रात बंद होत असलेले जे कारखाने आहेत त्यामध्ये असलेले जे हार्वेस्टर्स आहेत, आता कडक उन्हाळ्यामुळे 45 डिग्रीज टेम्परेचर असल्यामुळे माणसं दुपारी काम करू शकत नाही। ऊस तोड कामगार जो आहे तो पहाटे काम करतो आणि रात्री काम करतो, त्यामुळे तेवढ्यापुरतं जे काम होईल ते मनुष्याकडून होईल। दुपारच्या काळामध्ये करावयाचं काम हे मशीनने हार्वेस्टरने होईल। त्या हार्वेस्टर्सला तिकडून इकडं आणून जास्तीचा रेट देऊन ऊस तुटावा या दृष्टिकोनातूनची पूर्ण कार्यवाही केली जात आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की मराठवाड्यातला आणि महाराष्ट्रातला सगळा ऊस संपवण्यासाठी या हार्वेस्टर्सच्या कामगिरीमुळे निश्चित प्रकारे ऊस संपेल। कुणीही ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हवालदिल होऊ नये, भयभीत होऊ नये, स्वतःचं कुठलंही भीतीपोटी काहीही कृत्य करू नये चुकीचं। आणि माझं मत आहे की सगळेजण, सरकार तुमच्याबरोबर आहे, तिथले लोकप्रतिनिधी तुमच्याबरोबर आहेत, कारखान्यांचे सर्व लोक तुमच्याबरोबर आहेत, त्यामुळं अडचण अशा पद्धतीची कुठली निर्माण करू नये असं मला नम्रतापूर्वक सांगायचं आहे। आणि या उपर जरी काही ऊस राहिला तरीसुद्धा सरकार त्या ऊस उत्पादकाला नुकसान भरपाई देण्यासाठी सुद्धा जसं मागे कधीतरी सुद्धा दिलेलीच होती त्या पद्धतीनं देता येईल, परंतु जीव संपवणं हा यामधला उपाय असू शकत नाही, ते करू नये असं माझं हात जोडून नम्रतेची विनंती माझ्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना असणार। ठीक आहे सर, आज इंटरनेशनल नर्सेस डे पर क्या कहना चाहेंगे? हिंदी इंग्लिश हिंदी। आज इंटरनॅशनल नर्सेस डे आहे। मी माझ्या सर्व नर्सेस ब्रदर अँड सिस्टर्स माझ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। मी एकच सांगेन, तुम्ही केलेलं कार्य कोविडमध्ये अख्ख्या देशानी, जगानी आणि महाराष्ट्राने बघितलेलं आहे, त्यामुळे तुमचं कार्याला मी मनापासून सॅल्यूट करतो आणि खरोखर तुमच्या केलेल्या कामाचं नोंद जनमानसामध्ये कायम राहील अशा पद्धतीचा तुम्हाला विश्वास देतो। तुमच्या हिताची जपवणूक करण्यासाठी, तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या सगळ्या सोडवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार आणि आरोग्य विभाग नेहमीच सज्ज राहील हा विश्वाससुद्धा या निमित्ताने मी सर्व माझ्या नर्सेस बंधू आणि भगिनींना या निमित्ताने देऊ इच्छितो। थँक्यू व्हेरी मच। असं आहे की आपल्याला माहीत आहे की केंद्र सरकार हे सगळ्याच आघाड्यांवर, सगळ्याच पातळ्यांवर पूर्णपणे अपयशी ठरतं आहे। देशामध्ये प्रचंड महागाई वाढते आहे, याच्यात केंद्र सरकारला कुठल्याही प्रकारची चर्चा नको आहे। डिझेल पेट्रोलचे भाव वाढलेत, याच्यावर केंद्र सरकारला चर्चा नको आहे। चीन आणि हिंदुस्थान याच्या सीमेवर चीन रोज घुसखोरी करतं आहे, याच्यावर केंद्र सरकारला कुठल्याही प्रकारची चर्चा नको आहे। आम्ही पाकिस्तानचा 2 दिवसामध्ये बंदोबस्त करू, त्या पाकिस्तानची घुसखोरी सुरू आहे, त्या संदर्भामध्ये केंद्र सरकारला चर्चा नको आहे। अशा पद्धतीनं सगळ्या बाजूनं आज देश कर्जामध्ये डुबतोय। देशामधलं राखीव सोनंसुद्धा त्या ठिकाणी वापरलं गेलं आहे आणि अशा सगळ्या प्रकरणामध्ये केंद्र सरकारला कुठल्याही प्रकारची चर्चा नको आहे आणि ती चर्चा नको असल्यामुळं चर्चेचा फोकस हा दुसऱ्या बाजूला कसा वळवायचा याचं भारतीय जनता पार्टीनं एक आखलेलं तंत्र आहे, त्यांनी केलेली एक व्यूहरचना आहे आणि तो व्यूहरचनेचा एक भाग म्हणून ते नवनवीन माणसांना पुढं उभं करतायत। आज अचानकपणे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या तोंडी हिंदुत्वाचा मुद्दा घातला, यांच्या तोंडी हनुमान चालीसाचा मुद्दा घातला, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्या तोंडी त्या ठिकाणी हनुमान चालीसाचा मुद्दा घातला आणि संपूर्ण देशाचं आणि राज्याचं लक्ष हे मूळ मुद्द्यापासून दूर करायचं हा भारतीय जनता पार्टीचा आखलेला डाव आहे। अर्थात राज्यकर्ते म्हणून आम्ही सर्वांनी या त्यांच्या डावाला बळी पडायचं का हा विचार आता आम्ही करण्याची गरज आहे। त्यांनी नवनवीन विषय करायचे, पुढे आणायचे, भारतीय जनता पार्टीने त्याला पाठिंबा द्यायचा आणि विषय गरम झाला, तापला, विषय एकदम टोकाला गेला की हळूच म्हणायचं की हा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम नाही, हनुमान चालीसा हा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम नाही, मशिदीवरचे भोंगे काढणं हा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम नाही। परंतु भारतीय जनता पार्टीनं
या सगळ्याच्या पाठीमागं आपली ताकद लावायची, आपली बुद्धी लावायची आणि या सगळ्यांमध्ये सरकारला गुंतवून ठेवायचं. याला सरकारी पक्ष म्हणून सरकारनं याच्यामध्ये किती गुंतून राहावं, किती बळी पडावं, हा सरकारी पक्षानं विचार करायला हवा आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. सर ये अयोध्या के विषय पर अभी एमएनएस और शिवसेना आमने सामने खड़े तो उस पर क्या कहना चाहिए? इसमें मुझे ऐसा लगता है कि एमएनएस और शिवसेना अयोध्या के मुद्दे पे आमने सामने खड़ी है, ऐसा मुझे लगता है नहीं. और अगर होगी तो आमने सामने खड़ा रहने की कोई ज़रूरत थी नहीं. जिस वक्त राम जन्मभूमि के बारे में, राम मंदिर के बारे में शिवसेना ने जो लीडिंग किया है, शिवसेना ने जो भूमिका निभाई है, शिवसेना ने जो बड़े बड़े संकट अपने आंग पे लिए हैं, ऐसे कोई पार्टी ने लिए हुए संकट नहीं है. तो अभी कोई अयोध्या जाएगा, अभी कोई राम मंदिर जाएगा, अभी कोई विश्वेश्वर मंदिर जाएगा, अभी कोई बसवेश्वर मंदिर जाएगा. जिसको जहाँ जाना है वहाँ जाए, उसकी दखल हमें लेने की ज़रूरत नहीं. और अगर हम दखल उसकी लेते हैं तो हम गलत करते हैं, ऐसा मेरा खुला कहना है. तो कोई राम मंदिर जाए, कोई अयोध्या जाए, कोई हनुमान चालीसा बोले, उसके ऊपर हमने ध्यान देने की ज़रूरत नहीं, उसको कोई महत्व देने की ज़रूरत नहीं, उसको कोई डिमांड देने की ज़रूरत नहीं. वो भारतीय जनता पार्टी के ए टीम, बी टीम, सी टीम करके काम करने वाले लोग हैं, उनके तरफ ज़्यादा ध्यान देने की आवश्यकता नाही, ऐसा मेरा कहना है. सर एका बाजूला मुख्यमंत्र्यांवरती राज ठाकरेंकडून खरं तर आरोप प्रत्यारोप आणि एकूणच भाषा वापरली जाते. दुसऱ्या बाजूला नवनीत राणा आहेत, इतर बाजूला मग किरीट सोमय्यासारखे लोक आहेत. तर या सगळ्यांच्या आरोपामध्ये आणि मुख्यमंत्री एकूणच शिवसेना कुठेतरी बॅकफुटवर जाते. शिवसेना पहिल्यासारखे आता आक्रमक उत्तरं देताना पाहायला मिळत नाही. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. पहिली गोष्ट, कोरोनाच्या संकटामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे, ज्या पद्धतीनं कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढलेलं आहे, धारावीसारखी आशिया खंडामधली सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीसारख्या ठिकाणी धारावीच्या बाहेर कोरोनाला बिलकुल येऊ दिलं नाही आणि मुंबई वाचवली, महाराष्ट्र वाचवला. त्याचं कौतुक अख्ख्या जगामध्ये झालेलं आहे. त्याचं कौतुक सुप्रीम कोर्टानं केलेलं आहे. त्याचं कौतुक केंद्र सरकारनं सुद्धा केलेलं आहे. एवढा मोठा वारसा आणि एवढं मोठं काम हे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे असताना बाकीच्या गोष्टी ह्या जे टीका करणारे आहेत, आरोप करणारे आहेत, हे दुय्यम दर्जाचे लोक आहेत. ह्या दुय्यम दर्जाच्या लोकांना भारतीय जनता पार्टी पुढे करून आज चांगल्या कामावरची चर्चा आणि चांगल्या कामावरचं लक्ष विचलित करण्याचा डाव हा भारतीय जनता पार्टीचा आहे. एका बाजूला कोरोनाचं संकट आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचा विकासाची गती क्षणभरसुद्धा किंवा तसूभरसुद्धा थांबलेली नाही. आज प्रत्येक मतदारसंघामध्ये तुम्ही जर जाऊन बघाल तर महाराष्ट्राचा विकास एवढा झपाट्यानं आणि इतका दमदारपणे चालला आहे. हे कोणाचं नेतृत्व आहे? माननीय उद्धवसाहेब ठाकरेंचं महाविकास आघाडीला नेतृत्व आहे. आत्ताच या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये खासदार सुप्रियाताई यांच्या वतीनं इथं आरोग्य म्हणजे आयुष भारत बाह्य पंतप्रधान योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना याचे फायदे तोटे याच्यामध्ये काही सूचना ह्याच्या संदर्भातली जी माहिती येते ती देशामध्ये हे काम 2012 सालापासून जे आघाडी सरकारनं सुरू केलं ते देशामध्ये आजतागायत कोणाला करता आलं नाही. आयुष्यमान भारत योजनेची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये होती आहे, परंतु त्या आयुष्यमान भारत योजनेला जी संपूर्ण माहिती घेण्याचं काम केलं ते महाराष्ट्रातल्या महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेकडून घेतलं गेलं हे आता स्पष्ट झालेलं आहे. महात्मा ज्योतिबा आरोग्य योजनेच्या अंतर्गत जे काम चाललेलं आहे ते काम संपूर्ण देशामध्ये कुठेही चाललेलं नाही. ही चांगली कामं, या कामांवर चर्चा आम्ही सरकार म्हणून जास्त केली पाहिजे. अशा पद्धतीनं कोणतरी उपटसुंब उठतात आणि नवीन नवीन आरोप करतात. कोण भ्रष्टाचाराचा आरोप कोण करतो, कोण अयोध्येच्या राम मंदिराचा आरोप करतो, कोण भोंग्याचा आरोप करतो, कोण आणखीन हनुमान चालीसाचा आरोप करतो. या उपटसुंभांच्या बोलण्याकडं महाराष्ट्र सरकारनं लक्ष देण्याच्या ऐवजी आपण करत असलेली चांगली कामं जनतेसमोर आणली तर हे भोंगे लोक पूर्णपणे या भोंग्यांची तोंड जनता बंद करेल हा माझा विश्वास आहे. सर एक दुसरा प्रश्न आहे की मुख्यमंत्री 14 तारखेला आता जाहीर एक सभा घेणार आहे. त्याच्या आधी आपण बघितलं राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सुद्धा सभा झाल्या होत्या. शिवसेनेकडून मुख्यमंत्री काय भूमिका जाहीर करतील असं वाटतं?
मी तुम्हाला सांगतो की आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेला 1935-36 पासून जेवढी वर्ष झाली आणि त्या विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये आत्तापर्यंत अनेक विरोधी पक्ष नेते झाले, परंतु त्या सगळ्यामध्ये विरोधी पक्ष नेतेपदाच्या प्रतिमेला, विरोधी पक्ष नेतेपदाच्या नावाला सगळ्यात जास्त जर काळिमा कोणाकडून फासला जात असेल तर तो देवेंद्र फडणवीसांकडनं फासला जातोय. देवेंद्र फडणवीसांना हे लक्षात येत नाही आहे की आपण 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे. आपल्या इतकं तरुण वय आता राज्यातल्या अन्य कुठल्या नेत्यांच्याकडे नाही आहे. आपल्या पाठीमागं केंद्र सरकार भक्कमपणे उभं आहे. आपल्या पाठीमागं भारतीय जनता पार्टीनं आपल्याला पूर्णपणे अधिकार दिलेले आहेत आणि म्हणून एक आदर्श विरोधी पक्ष नेता म्हणून देवेंद्र फडणवीसांना आपली प्रतिमा निर्माण करण्याची आलेली संधी ही देवेंद्र फडणवीसांनी पूर्णपणे धुळीस मिळवलेली आहे. देवेंद्र फडणवीस, मी सांगितल्याप्रमाणे की आत्तापर्यंत जे जे विरोधी पक्ष नेते झाले त्या विरोधी पक्षाच्या प्रतिमेला आणि विरोधी पक्षाच्या नावाला काळिमा फासण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांकडनं होतं आहे. हे देवेंद्र फडणवीसांना आज कळणार नाही, परंतु कालांतरानं मी सांगतो की देवेंद्र फडणवीसांना या गोष्टीचा पश्चाताप होईल. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये तोंड घालतोय. आपण कशामध्ये तोंड घातलं? नवनीत राणांना म्हणे प्यायला पाणी दिलं नाही, नवनीत राणांना म्हणे बाथरूमला जायला तिथं संधी दिली नाही, असा आरोप करणारे देवेंद्र फडणवीस दुसऱ्या दिवशी नवनीत राणा आणि रवी राणा हे पोलीस स्टेशनमध्ये चहा पितानाचे त्या ठिकाणी क्लिप व्हायरल झाल्या. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही महाराष्ट्राला काय उत्तर देणार आहात? देवेंद्र फडणवीस आता काय सांगतात की एखाद्या महाआरोपीला जेवढा त्रास वाईट दिला जात नाही तेवढा त्रास नवनीत राणा आणि रवी राणांना दिला. देवेंद्र फडणवीसांना हे विचारलं पाहिजे की तुम्ही त्यांना का आवरलत नाही की राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा काय म्हणायला जात आहे, का म्हणून म्हणायला जात आहे? हनुमान चालिसा म्हणायचा असेल तर तुम्ही तुमच्या जागेमध्ये म्हणा, हनुमान चालिसा म्हणायचा असेल तर तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये म्हणा, हनुमान चालिसा म्हणायचा असेल तर तुम्ही अनेक लोकांना गोळा करा आणि तिथं म्हणायला लावा. परंतु तुमचा कार्यक्रम दुसऱ्याच्या हातात द्यायचा, दुसऱ्याच्या तोंडामध्ये द्यायचा आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्यावर आरोप करायचे. जनता जागरूक आहे, जनता डोळस आहे. आजपर्यंत जे जे मुख्यमंत्री झाले त्यांच्याबद्दल अशा पद्धतीचा विरोधी पक्ष नेता आणि विरोधी पक्ष इतकं वाईट प्रकारे बोलला नसेल, वाईट प्रकारे वागला नसेल आणि वाईट प्रकारे खोटे नाटे भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांनी कोणी केले नसतील ते आरोप भारतीय जनता पार्टीकडून केले जात आहेत. याच्यात भारतीय जनता पार्टीची प्रतिमा ही पूर्णपणे धुळीस मिळालेली आहे आणि देवेंद्र फडणवीसांची प्रतिमासुद्धा पूर्णपणे मातीमोल झालेली आहे. हे माझं स्पष्ट मत आहे. सर, एक शेवटचा प्रश्न विचारते की शरद पवारांचा सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यांनी असं म्हटलेलं आहे तुमच्या देवतांचे बाप आम्ही आहोत. वादग्रस्त विधान तुमच्या मूर्त्या आम्ही घडवल्या या कवितेचा संदर्भ देत शरद पवारांनी एक व्हिडिओ जो आहे त्या व्हिडिओमध्ये शरद पवारांनी या ओळींचा मला तुम्हाला मीडियाला सुद्धा विचारायचं आहे की शरद पवार साहेबांचं संसदीय कार्यप्रणालीतलं आयुष्य किती, त्यांचं सामाजिक सेवेमधलं आयुष्य किती, त्यांचं लोकप्रतिनिधी म्हणून कामकाज किती वर्ष, जे त्यांच्यावर बोलतात आणि त्यांच्याबद्दल तुम्ही दाखवता त्यांचं एकूण वय तेवढं नाही. तेवढं पवार साहेबांचं सामाजिक सेवेतलं, राजकीय सेवेतलं आणि संसदीय कार्यमंडळातलं आयुष्य आहे. तुम्ही कोणाची तुलना कोणाबरोबर करता? तुम्हीच मुळामध्ये अशी तुलना करता. याच्यामध्ये तुम्ही सुद्धा सध्याच्या परिस्थितीमध्ये आता तुम्ही म्हणाल की भास्कर जाधवनी सगळ्यांच्यावरच आरोप केले. मी स्पष्टपणे सांगतो सध्या तुमच्या लोकांचे चॅनल लागले की लोक चॅनल बदलतात, कारण तुम्ही सातत्यानं कोणाची तुलना कोणाबरोबर करताय. पवारसाहेब जे बोलले ते तुम्ही शब्दशः कसं घेताय? मूर्ती ह्याचा अर्थ तुम्ही लगेच देवाची मूर्ती कशी काय म्हणता? एखाद्या माणसाला घडवलं त्या माणसाला सुद्धा बोललं जातं की ही मूर्ती मी घडवली आहे. होय, पवारसाहेबांनी आमच्यासारख्या लाखो लोकांना घडवलं, आम्ही त्यांचीच घडवलेली मूर्ती आहोत. हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेली मूर्ती आहोत हे आम्ही मान्य करतो. मध्ये या देशामध्ये कोणालाही कोणताही पक्ष स्थापन करता येतो, कोणालाही निवडणुकीला उभं राहता येतं, कोणालाही कुठेही मतदान करता येतं. हा लोकशाहीनं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं दिलेला अधिकार आहे आणि त्या घटनेनं अनुरूप जर संभाजीराजे हे नवीन पक्ष जर काढत असतील असं तुम्ही सांगताय म्हणून मला कळतंय, तर त्यांच्या नवीन पक्षाच्या वाटचालीला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. सर, दुसरा एक प्रश्न, औरंगाबादमध्ये अकबरुद्दीन ओवेसी जे आहेत ते औरंगजेबाच्या समाधीला नतमस्तक झाले, त्याला तुम्ही कसं पाहताय? असं आहे की ओवेसींचा पक्ष हा भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे आणि भारतीय जनता पार्टीचे बी टीम असलेल्या
ओवेसींचा खासदार कोण आमचे ते इम्तियाज जलील हे जर खरोखरच, मला माहीत नाही तुम्ही म्हणता म्हणून, खरोखरच जर औरंगजेबाच्या समाधीवर त्या ठिकाणी डोकं त्यांनी ठेवलं असतील तर ओवेसीनी जर ठेवलं असेल, जलीलनी नाही ओवेसीनी जर ठेवलं असेल, तर यापूर्वी देखील भारतीय जनता पार्टीचे नेते पाकिस्तानात जाऊन कोणाला भेटून आले होते ते माहीत आहेत. त्यामुळं भारतीय जनता पार्टी आता असं म्हणणार आहे का की या गोष्टीचं आमचा पाठिंबा नाही, परंतु या गोष्टी करणाऱ्याच्या पाठीमागं आम्ही आहोत. ते नेहमी म्हणतात या गोष्टीचं आम्ही समर्थन नाही करणार, पण ज्यांनी केलं म्हणजे नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलले, समर्थन नाही करणार पण नारायण राणेंच्या पाठीमागं आम्ही आहोत. कंगना राणीचं समर्थन नाही करणार पण आम्ही त्यांच्या पाठीमागं आहोत. तशाच पद्धतीनं नवनीत राणांच्या समर्थन नाही करणार पण आम्ही त्यांच्या पाठीमागं आहोत. त्यामुळं भारतीय जनता पार्टीनं आता जाहीर करावं की ओवेसींच्या आम्ही कृतीचं समर्थन नाही करणार पण आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत, एवढं भारतीय जनता पार्टीनं जाहीर करावं. तो आज की परिषद के बारे में यहाँ पर मौजूद थे हमारे साथ राजेश टोपे, उन्होंने क्या कुछ कहा आपने सुना. हमने सुप्रिया सुले जी से भी बात की जो आज के कार्यक्रम के आयोजक थी, हमने उनसे भी बात की, आपने सुना उनका भी क्या कुछ कहना था और इस कार्यक्रम के बारे में, आज के परिषद के बारे में. वीडियो जर्नलिस्ट एफ एस पटेल के साथ मैं मनीषा जोशी, DRV न्यूज़ मुंबई.